नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर बघा, काही दिवस झालं व्हिडिओ येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की मी गावाला आहे आणि गावाला नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारणाने व्हिडिओ आले नाहीत. तर आता तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पुन्हा चालू होतील. तर आम्ही चाललो होतो गावी जातानाचं हे शूट आहे. तर गावी जायचं म्हटल्यानंतर आपल्याला उत्साह खूप असतो. गावाला जायचं आहे आणि काय काय करायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या डोक्यात असतात. आम्ही पण तसंच हे करत गावाला चाललो होतो. तर आमच्यासोबत आहेत बघा, आम्ही फॅमिली आमची, म्हणजे मी, रोशनीचे पप्पा, रोशनी आणि आमचा कॅमेरामॅन, आमची आकांक्षा म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे, ती आमच्यासोबत आलेली होती. तर आम्ही असं चाललो होतो चौघंजण गावाला जाताना रस्त्याने खूप धमाल केली. जेवढे शक्य झालं तेवढं मी शूट केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर अर्धा प्रवास झाल्यानंतर मग आम्ही जेवायसाठी थांबलो एका हॉटेलमध्ये. जेवण वगैरे पूर्ण झाल्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला. दुपारचं आम्ही चाललो होतो, म्हणजे ऊन थोडंफार लागत होतं आणि आम्ही ठरवलंच होतं की सकाळी जायचं आणि सकाळची थोडीशी मजा घ्यायची. अन्यथा आम्ही नेहमी जातो तेव्हा रात्रीचंच जातो. ह्या वेळेला ठरवलेलं की चला दुपारचं जाऊ आपण. आणि दुपारचं जाताना बघा व्ह्यू असं होतं समोर सगळं. कारण की आता ऊन जास्त तापायला लागले, त्यामुळं सगळीकडं जे गवत वगैरे होतं ते सुकलेलं होतं. 2 महिने अगोदरचं व्ह्यू आणि आत्ताचं व्ह्यूमध्ये खूप जास्त फरक आहे. 2 महिने अगोदर जर मी आले असते तर ते हिरवेगार असे डोंगर दिसले असते आणि आत्ता थोडं ओसाड पडत चाललं आहे, डोंगर वगैरे जाळलेले आहेत. तर बघा, फायनली आम्ही आलेलो आहे मल्हारपेठमध्ये. आज तिकडचा बाजार आहे. तर म्हटलं जाता जाता इकडूनच सगळा मसाला मिरचीसाठी जे लागणार आहे ते सगळं साहित्य घेऊन आपण घरी जाऊ. तर आम्ही आलेलो आहे कदम मिरची मसाला या दुकानामध्ये. पुढं मार्केट आहे आणि तिथंसुद्धा मिरच्यांचं खूप म्हणजे दुकानं आहेत, पण कसं तिथं पाणी वगैरे मारलेल्या मिरच्या मिळतात, म्हणून आम्ही या दुकानातूनच नेहमी मिरच्या वगैरे खरेदी करतो जेव्हा मसाला बनवायचा असतो तेव्हा. तर 2 वर्ष अगोदरचा व्हिडिओसुद्धा आहे. मी सगळं प्रमाण वगैरे सगळं दिलेलं आहे. मिरची मसाला कसा बनवायचा असतो, घाटी मसाला कसा बनवायचा असतो, त्याचं सगळं डिटेल व्हिडिओ आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर बघा, इथं सगळा मसाला आणि मिरची आमची घेऊन सगळं साहित्य रेडी झालं. त्यानंतर बिल वगैरे करून झालं आम्ही. तर इथं शेजारीच बघा हा घेवाऱ्याचं दुकान आहे. तिथं आम्हाला काही कडधान्य घ्यायचे होते, म्हणजे उडीद, काळा पांढरा घेवडा, असं काही कडधान्य घ्यायचे होते. तर ते घेतले आणि संध्याकाळ बघा होत आलेली आणि सूर्यास्त होत आलेला. तर बघा सूर्य कसा एकदम लाल बुंद एकदम दिसतोय, किती छान वाटतंय ना. आणि त्यानंतर सगळं घेऊन जाता बघा आम्हाला पूर्ण संध्याकाळ झाली, म्हणजे 6:30-7च्या आसपास टाईम झालेला आहे. आणि इथं बघा निसर्गाने कसं एकदम कलरफुल कसं वातावरण केलेलं आहे. तर हा नदीचा व्ह्यू आहे, जी कोयना नदी आहे ती खळखळती वाहती कोयना नदी आणि त्याचा पाण्याचा आवाज, एकदम शांतता, खूप छान प्रसन्न वाटतं. म्हणूनच तर असं वाटतं गाव हवंसं आपल्याला. आणि त्यानंतर फायनल आम्ही येऊन पोचलो घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे आम्ही सगळं झालो आणि त्यानंतर आपला चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेत थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग आम्ही आपलं ठरवून घेतलं की आईची पण तब्येत माझ्या बरी नाही आहे, तिलासुद्धा कमरेचा त्रास असल्याकारणाने मग मी म्हटलं मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि पुढचं आमची तयारी चालू झाली. तर मी इथं रोशनीच्या पप्पाला सांगितलं की तुम्ही लसूण सोलून द्या मला. रोशनीला सांगितलं तू मसाला कर. प्रत्येकाने एक काम वाटून घेतलं आणि जेवणाची तयारी करायला मी घेतली. तर असं करता का नाही आपलं कसं पटकन काम पण होऊन जातं आणि कळतही नाही सगळ्यांनी हे केल्यानंतर. तर मी इथं त्यानंतर भाकरी करायला घेतल्या. अर्धा माझा स्वयंपाक झाला होता, अर्धा बाकी होता, कारण की मी आईला सांगितलं होतं की मी आल्यानंतर सगळं करून घेईन, तू काय काळजी करू नको. तर इथं मी भाकरी वगैरे बनवत होती. मसाला रोशनीने करून झाला होता आणि ज्या भाज्या आम्ही घेऊन आलो होतो, म्हणजे मल्हारपेठचा बाजार होता, तिथून भाज्या वगैरे घेऊन आलेलो. मग त्यामध्ये भाजी वगैरे मी फोडणीला टाकली की येऊन इथं ह्या भाज्या
आहे त्या साफ करायला मदत करत होती. तर कोथिंबीर, मेथी, कांद्याची पात आणि हे दगडफूल मी साफ करते बघा, म्हणजे करून ठेवते. कारण की आईला कधी मध्ये काय मसालाची भाजी वगैरे बनवायची असेल, चिकन मटन, तर तिला उपयोगी पडेल त्याकरता. तर इथं माझा फायनली स्वयंपाक म्हणजे होतच आलेलं, फक्त सुकी भाजी बाकी होती. ती झाल्यानंतर आमचा स्वयंपाक झाला. छान जेवण वगैरे केले. आता ह्याचा पुढचा जो पार्ट आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, कारण 2-3 दिवस तुम्हाला हेच व्हिडिओ येत जातील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.